सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या अर्धांगिनी आणि खरं तर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची आज जयंती. आपण पाहतोय जगामध्ये कोणतीही क्रांती घडवून आणायची असेल तर त्या क्रांतीमध्ये खऱ्या अर्थानं त्याग आणि समर्पण करणारे कार्यकर्ते पाहिजे, त्याग आणि समर्पण करणारा नेता पाहिजे. देशामध्ये सामाजिक क्रांती झाली आणि इथल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली ती सावित्रीमाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या त्यागातून. आणि हाच त्याग आणि सावित्रीमाईच्या तिसऱ्या लुगड्याची गोष्ट नेमकी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सावित्रीमाई फुलेंच्या तिसऱ्या लुगड्याची गोष्ट. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सावित्रीमाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले या दाम्पत्याचा त्याग आपल्या सर्वांना माहितच आहे. सावित्रीमाईचा जन्म 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीमाई फुलेंनी खरं तर इथल्या स्त्रिया शिकाव्यात, इथल्या मुली शिकाव्यात म्हणून या दोन्ही दाम्पत्यांनी खरं तर महान कार्य केलं आणि इथे पहिल्यांदा भिडेवाड्यामध्ये पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. मुलींना शिक्षण द्यावं असा त्यांचा जो मुलींनी शिकावं आणि इथली स्त्रियांची गुलामगिरी नष्ट व्हावी असं फुले दाम्पत्याचं कार्य होतं. त्याग आणि समर्पण. खरं तर आपण सावित्रीमाई फुलेंना क्रांतीज्योती म्हणतो आणि ज्योतिराव फुलेंना क्रांतीसूर्य म्हणत असतो. या पाठीमागची काही कारणं आहेत. तर सावित्रीमाई फुलेंना आपण क्रांतीज्योती का म्हणतो? खरं तर आपल्या सर्वांना माहित आहे, जिथे स्त्रियांची गुलामगिरी होती, ज्या पुण्यामध्ये खरं तर स्त्रियांच्या गुलामगिरीचा उगम होतो आणि त्याच पुण्यामध्ये सावित्रीमाई फुले आणि ज्योतिराव फुले या स्त्रियांना मुक्त करतात, गुलामीतून मुक्त करतात. अशा सावित्रीमाईंना आपण क्रांतीज्योती यासाठी म्हणतो. कारण आपण पाहिलं असेल, एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणत असतो, परंतु इथे मात्र उलटा आहे. एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात आहे. अर्थात क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या पाठीशी खरं तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा हात आहे. सावित्रीमाई आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावं आणि इथल्या अस्पृश्यांना शिक्षण मिळावं यासाठी अहोरात्र धडपड केली. इथल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्या अहोरात्र झगडत राहिल्या, मुलींना शिक्षण देण्यासाठी झगडत राहिल्या. इथल्या व्यवस्थेला त्यांना प्रचंड विरोध केला. तेवढंच नाही तर स्त्रियांची गुलामगिरी राहू नये म्हणून स्वतःच्या पोटी अपत्य नसतानाही, कुठलंच अपत्य नसतानाही इथल्या असंख्य अस्पृश्यांच्या आणि इथल्या दिनदुबळ्यांच्या लेकरांना पाठीपोटाशी लावून त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचं काम सावित्रीमाई फुले यांनी केलं. आणि त्या सावित्रीमाई फुलेंची आज जयंती. क्रांतीज्योती आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा प्रत्येक गोष्टी मागे त्याग असतो आणि या त्यागातूनच खरं तर क्रांती घडत असते. जगामध्ये जेवढ्या काही क्रांत्या घडल्या त्या प्रत्येक क्रांतीचा एक मोरक्या आपण पाहिलेला आहे, त्यांचे कार्यकर्ते आपण पाहिले आहेत, त्यांचे सैनिक आपण पाहिलेले आहेत. आणि ह्या क्रांत्या होत असताना प्रत्येक सैनिकाचा, प्रत्येक नेतृत्वाचा त्याग आपण पाहिला आहे. कारण त्याग असल्याशिवाय आणि समर्पण असल्याशिवाय जगात कोणतीच क्रांती घडत नाही असं आपण म्हणत असतो. सावित्रीमाई फुलेचा हा त्याग आहे. पोटी अपत्य नसतानाही असंख्य लेकरांसाठी जगणाऱ्या सावित्रीमाई फुले आणि खरं तर ज्योतिराव फुले यांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की सावित्रीमाई फुलेंनी इथल्या ज्या विधवा स्त्रिया होत्या, ज्या धर्मव्यवस्थेने त्या स्त्रियांना कुठेतरी नाकारलेलं होतं आणि त्यांच्यावर बंधने लादलेली होती. विधवा एकदा काय मुलगी विधवा झाली तर तिनं पुन्हा लग्न करू नये. आणि मग अशा वेळी ज्या काळामध्ये ज्या पतीचं वय हे मुलीच्या वयाच्या दुप्पट असायचं आणि अशा वेळी ह्या नवविवाहित मुलीला आणि अर्ध्यावर त्यांना विधवा व्हावं लागायचं. आणि मग या तारुण्यामध्ये विधवा व्हायच्या, कारण बालविवाह व्हायचे आणि तारुण्यात विधवा झालेल्या स्त्रियांना खरं तर आसरा देण्याचं काम सावित्रीमाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी केलं. 35 स्त्रियांचे बाळंतपण करून त्या स्त्रियांपैकीच एका स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला, त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्या लेकराला पुढे डॉक्टर केलं. अशा डॉक्टर केलेल्या मुलासोबत त्यांनी प्लेगच्या साथीमध्ये म्हणजे 1897, 1890 ते 97 या काळामध्ये जी काही प्लेगची साथ आली होती, त्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीमाई फुलेंनी असंख्य अस्पृश्याचे लेकरं आपल्या पाठीवर घेऊन त्या आपल्या मुलाच्या दवाखान्यामध्ये त्या पेशंटला घेऊन जायच्या. आणि अशा या काळामध्ये आपण पाहिलं असेल, कोरोना काळामध्ये कोण कोणाच्या जवळ गेलेलं नाही आणि खऱ्या अर्थानं कुटुंबातली माणसं देखील कोरोना लागण झालेल्या व्यक्तीच्या जवळ गेले नाहीत. अशा काळामध्ये प्लेगची साथ ज्या काळामध्ये आली होती तसा कोरोना सारखा तोही काळ होता. आणि अशा प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीमाई फुलेंनी अस्पृश्यांच्या लेकरांना आपल्या पाठीवर टाकून घेऊन खरं तर त्यांना माहित होतं की हा जर रोग त्यांना झाला तर त्या जाणार आहेत, परंतु तरीही कुठलीही तमा न बाळगता, जीवाची पर्वा न करता त्यांनी त्या मुलांना पाठीवर घेऊन आपल्या मुलाच्या दवाखान्यात घेऊन गेल्या आणि त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार झाले. आणि याच्यातच आपल्या सर्वांना माहित आहे की सावित्रीमाई फुलेंना देखील प्लेगची लागण झाली आणि त्या
1897ला 10 मार्च 1897ला सावित्रीमाईंचं देखील यामध्ये निधन झालं. आता हा झाला सावित्रीमाईचा त्याग, आणि या त्यागातून सावित्रीमाई खरं तर क्रांतीज्योती यासाठीच घडल्यात आणि त्यातून त्या त्यागातूनच त्या घडल्या. परंतु हा त्याग बघत असताना तिसऱ्या लुगड्याची गोष्ट मात्र आपल्याला पाहायची आहे. तिसऱ्या लुगड्याची गोष्ट काय आहे? सावित्रीमाई फुले जेव्हा घरामध्ये होत्या तेव्हा बाहेर बैठकीमध्ये त्यांचे कारभारी अर्थात ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सोबत त्यांचे मित्र सहकारी बसलेले होते, आणि सावित्रीमाई बैठकीत गेल्या आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना म्हणाल्या की मला तिसरं लुगडं घ्यायचंय. तेव्हा खरं तर फुलेंना प्रचंड राग आला, आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना राग आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की सावित्रीला माहित आहे की माझी जी काही आजची परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट आहे. इथं आपल्याला अन्न वस्त्र निवारा गरजेपुरता आहे, असतानाही तिसऱ्या लुगड्याची मागणी का करत आहे? आपल्या सर्वांना माहितच आहे की सावित्रीमाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी ज्या पद्धतीने त्याग केलाय त्या त्यागातून हे तिसरं लुगडं कसं आपल्या समोर सांगता येते ते मी यामध्ये मांडत आहे. सुरुवातीला आपल्याला म्हणता येईल की जेव्हा सावित्रीमाई म्हणाल्या की मला लुगडं हवंय, तेव्हा ज्योतिराव फुलेंनी आश्चर्य होऊन आपल्या पत्नीकडे पाहिलं, आणि तेव्हा बाजूला बसलेले सहकारी जे कारभारी आहेत त्यांनी सावित्रीमाईकडे पाहिलं आणि ज्योतिराव फुलेकडे पाहिलं, आणि ज्योतिराव फुलेंना ते म्हणाले स्वाभाविक आहे की हे तिसरं लुगडं कशासाठी हवंय ते. आपल्या सर्वांना माहितीच आहे सावित्रीमाई फुले जेव्हा शाळेत मुलांना शिकवायला जायच्या तेव्हा एका हातामध्ये पुस्तक आणि दुसऱ्या हातामध्ये त्या साडी किंवा एक लुगडं घेऊन जायच्या. जेव्हा त्या रस्त्यानं जायच्या तेव्हा त्यांच्या अंगावरती शेणाचा विष्टांचा मारा लोक करायचे, त्यांच्या अंगावर लोक थुंकायचे, आणि तशा त्या शाळेत जायच्या. आणि शाळेत गेल्यानंतर सावित्रीमाई फुले ती आपल्या अंगावरली शेणाची विष्टांची डागेल साडी काढायच्या, आणि डागेल साडी काढून नवं कोरं लुगडं परिधान करून त्या मुलांना शिकवायच्या. खरं तर त्या फक्त डागेल साडी किंवा डागेल लुगडं बदलत नव्हत्या, तर इथल्या संस्कृतीला लागलेला कलंक, लागलेला डाग त्या काढायच्या आणि नवी कोरी संस्कृती परिधान करून त्या मुलांना शिकवायच्या. यासाठी त्यांना तिसरं लुगडं पाहिजे होतं. जेव्हा सहकारी म्हणतात की अहो त्या जेव्हा शिकवायला जातात तेव्हा ज्योतिराव जेव्हा त्या शिकवायला जातात तेव्हा त्यांच्या अंगावर लोक विष्टात थुंकतात, लोक विष्टाचा मारा करतात, शेण फेकतात. अशा वेळी त्यांना एक लुगडं नको का वापरायला? आणि ज्योतिरावाला देखील वाईट वाटलं, आणि त्यांना आपल्या बायकोचा हा त्याग लक्षात आला, आणि मग त्यांनी लगेच जाऊन त्यांच्यासाठी एक लुगडं खरेदी केलं. ही होती तिसऱ्या लुगड्याची गोष्ट. आज आपल्या सर्वांना माहितच आहे ज्या स्त्रिया गावच्या सरपंचापासून ते पार राष्ट्रपती पदापर्यंत गेल्या, आणि प्रत्येक स्त्रीच्या कपाटामध्ये असंख्य साड्या आज भरलेल्या आपण पाहत आहोत. त्याच्या पाठीमागे कोणाचा तरी त्याग आहे, आणि तो त्याग आहे सावित्रीमाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा. हा त्याग आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून ज्योतिराव फुले म्हणतात सर्व समस्यांचं मूळ अज्ञान आहे, आणि मग या अज्ञानातून आपण आपल्याला ज्ञान देण्याचं कार्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंनी केलं, आणि त्या ज्ञानातून आज सर्वांच्या घरामध्ये असंख्य साड्या ह्या महिलांकडे आलेल्या आहेत, आणि वेगवेगळ्या कलरच्या 9 दिवस 9 कलरच्या साड्या नेसून ह्या महिला मिरवतात. या तिसऱ्या लुगड्याकडे पाहणं आणि तिसऱ्या लुगड्याचा त्याग पाहून त्यांच्या आठवणी आपण कायम ठेवल्या पाहिजे, आणि या त्यागाची खरं तर जाणीव इथल्या प्रत्येक स्त्रीनं ठेवली पाहिजे. नवरात्र उत्सव असो की कोणत्याही उत्सवामध्ये जेव्हा स्त्रिया नटतात, जेव्हा स्त्रियांकडे असंख्य साड्या दिसतात, ह्या साड्या ज्या आहेत त्या सावित्रीमाईच्या त्यागातून त्यांना भेटलेलं फळ आहे. कारण या देशातली स्त्रियांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, या देशातल्या स्त्रियांना सन्मानाने जगता यावं यासाठी सावित्रीमाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी केलेला त्याग आणि त्यांचं ते तिसरं लुगडं आपल्या नक्कीच स्मरणात राहणार आहे, आणि त्या आठवणीत राहिलंच पाहिजे. कारण त्या त्यागामधूनच आज जो काही समाज उभा आहे हा सावित्रीमाईच्या आणि ज्योतिराव फुले यांच्या त्यागातून उभा आहे. धन्यवाद.